नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासमोर आपण पाहत आहात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भुईकोट किल्ला असलेला हा नवदुर्गचा ऐतिहासिक किल्ला. आपण किल्ल्याच्या पाठीमागची साईज बघतोय. म्हणजे हा किल्ला तिन्ही बाजूनं पाण्याने वेढलेला आहे आणि याची तटबंदी बघा. इथून दुसरीकडनं कुठूनच या किल्ल्यामध्ये चढायला वाट नाही. म्हणजे त्या काळामध्ये हा किल्ला ज्या प्रकारे बांधला गेला आहे त्याचं हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्यामध्ये जवळपास 114 बुरुज आहेत आणि या 114 बुरुजामध्ये हा पहा मी आता तुम्हाला दाखवतो. याला 9 बुरुज असं म्हटलं जातं की 9 बुरुज एकत्र बांधणं हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी असं तुम्हाला बघायला मिळणार नाही. ही बोरी नदी आहे. बोरी नदीच्या या किल्ल्याच्या बाजूने तिन्ही बाजूने नदी वळलेली. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार समोरून आहे आणि अशा रीतीनं आपण पाहतोय महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि अतिशय नेत्रदीपक असा असलेला हा नवदुर्गचा किल्ला. आणि ह्या नवदुर्गच्या किल्ल्याचं दुसरं वैशिष्ट्य ही नदी ज्या ठिकाणून जाते, हैदराबाद मुंबई या रोडला एकत्र करण्याचा जो एकमेव पूल होता ज्याला आपण अलियाबादचा पूल म्हटलं जातं. तुम्हाला आता अलियाबादचा पूल हाच तो अलियाबादचा पूल आहे. ज्या इंग्रजांच्या काळामध्ये 1914 साली हा पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई आणि हैदराबाद या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा एकमेव पूल होता. आणि 1948 साली जेव्हा सैनिकी कारवाई झाली तेव्हा याच पुलावर हैदराबादचा निजाम आणि भारताचे सैनिक यांच्यामध्ये एक मोठी लढाई झाली. त्या लढाईचा मूक साक्षीदार असलेला हाच तो हैदराबाद मुक्ती लढ्याचा मूक साक्षीदार असलेला अलियाबादचा पूल.